नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी भरती संदर्भातील प्रश्न बघणार आहोत। तलाठी भरतीत विचारलेले प्रश्न आज आपण बघणार आहोत। यानं पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारतामधील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती या डिजिटल जोडलेल्या आहेत। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नागपूर। हे भारतातील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायती या डिजिटल जोडलेल्या आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, माढा हा महामंडळ यासाठी काम करतो। तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर गृहनिर्माण करण्यासाठी माढा महामंडळ काम करताना दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले अभियान कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर मिशन दिलासा। हे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले अभियान आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे उपपंतप्रधान या पदाचा भारतीय संविधानामध्ये उल्लेख केलेला नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर जिल्हाधिकारी यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणत्या कायदेशीर तरतुदी आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर कृषी कमाल जमीन धारणा कायदा होय। यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 712 म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर अधिकार अभिलेख व पिकाची नोंद वही म्हणजेच 712 होय। यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी दप्तरामध्ये एकूण गाव नमुन्याची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे 3 नंबर 21 गाव नमुन्याची संख्या असते। यानंतरचा प्रश्न आहे, फेरफार नोंद वही म्हणजे गाव नमुना होय। तर याचं योग्य उत्तर आहे 6 नंबर होय, फेरफार नोंदवहीचा 6 नंबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तालुके किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 8 तालुके हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर चिपी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विमानतळाचे काम प्रगतीपथावर असलेले दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते फळपीक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख फळपीक नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर चिकू। हे फळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जात नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर सांगली या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी संवर्गासाठी नियुक्त प्राधिकारी डॅश डॅश हे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर उपविभागीय अधिकारी होय। यानंतरचा प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सभासदाची मुदत डॅश डॅश वर्ष असते?
तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 6 वर्षे ही विधान परिषदेच्या सभासदाची मुदत असते. यानंतरचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तहसील कार्यालय, मुख्यालय व नगर परिषद नगरपंचायत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कंधार या ठिकाणी तहसील कार्यालय, मुख्यालय व नगर परिषद व नगर पंचायत हे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, नगर पंचायत स्थापनेवेळी गावातील किमान व कमाल लोकसंख्या मर्यादित असावी लागते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 10,000 ते 25,000 लोकसंख्या नगर पंचायत स्थापनेच्या वेळी गावामध्ये असावी लागते. यानंतरचा प्रश्न आहे, गाव नमुना डॅश डॅश ही फेरफार नोंदवही होय? तर याचं योग्य उत्तर आहे 6 गाव नमुना 6 ही फेरफार नोंदवही म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, बलुते म्हणजे कोणी व कोणाला दिलेला आपल्या उत्पन्नातील वाटा होय? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर शेतकऱ्यांनी कारागिरांना दिलेला वाटा म्हणजेच बलुते होय. यानंतरचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्यातील नवनिर्मित नगर पंचायत कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर शेनगाव ही नवीन नगरपंचायत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच या कसे पदच्युत केले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर सभासदाच्या 2.3 बहुमताने सरपंच आणि उपसरपंच यांना पदच्युत केल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामसभा कशाची मिळून बनते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर सर्व प्रौढ गावकरी मिळून ग्रामसभा भरवली जात असते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष डॅश डॅश रोजी सुरू होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1 एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष सुरुवात होते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीचा सिंघवी समितीच्या शिफारशीमध्ये समावेश नव्हता? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर पंचायत राज्यातील जिल्हा व तालुका स्तर वगळून ग्रामपंचायती व राज्य शासन यांच्यात प्रत्यक्ष संपर्क ठेवणे हे सिंघवी समितीच्या शिफारशीमध्ये नव्हते. यानंतरचा प्रश्न आहे, बळवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळे सुचविली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 20 मंडळे सुचविली आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्रामपंचायत सुचविली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 1000 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत सुचवली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सरपंचांना मानधन देऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर PB पाटील या समितीने सरपंचांना मानधन देऊ नये अशी शिफारस केली होती. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर सरपंचाची जबाबदारी असते की ग्रामसभा बोलवणे. यानंतरचा प्रश्न आहे, किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 3 महिन्यातून एकदा तरी जिल्हा परिषदेची सभा होणे आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम डॅश डॅश या वर्षी अस्तित्वात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 1966 या वर्षी महाराष्ट्र
जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात आला आहे